आज आपण मराठी विषयामध्ये कथा आणि भाषिक कौशल्य विकास या पुस्तकामधून 6वा कथा दगडी दवाखाना या कथेची स्वाध्यायकृतीचे अध्ययन आपण मागील भागापासून करायला सुरुवात केलेली आहे. आज आपण त्यातीलच दुसरा प्रश्न पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा हा बघणार आहोत. प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे, दगडी दवाखाना या शीर्षकाची यथार्थता पटवा. दगडी दवाखाना या कथेचे आशयसूत्र स्पष्ट करा. दगडी दवाखाना या कथेची कथानक स्पष्ट करा. दगडी दवाखाना या कथेचे वाङ्मयीन मूल्य स्पष्ट करा. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. राजेंद्र मलोसे यांच्या महात्मा गांधी दगडी दवाखाना या कथासंग्रहातील ही एक प्रस्तुत कथा असून या कथेचे एकूण क्रमशः 11 तुकडे केले असून हे लिहिलेले तुकडे वाचनीय व्हायला पाहिजे असा आग्रह निवेदक या नात्याने धरला जातो. दगड दवाखाना ही त्याची कथा वैद्यकीय क्षेत्रातील वर्तमान वास्तवावर भाष्य करणारी असून त्यामध्ये लेखकाने निवेदक, मी, एकाच वेळी मध्यस्थ, डॉक्टर, लेखक, पेशंटचा नातेवाईक अशा अनेकविध भूमिका समर्थपणे साकारलेल्या आहेत. हे तुकडे लिहित असताना प्रत्येक दिवशी काय झाले यातून त्याने आपले लेखन कथात्मक रूप धारण केलेले आहे. आता प्रस्तुत कथेमध्ये महत्त्वाचे 3 प्रमुख प्रसंग त्यांनी इथे सांगितलेले आहेत. एक म्हणजे जगदीश जवळीकर यास हृदयविकाराचा आजार, यामध्ये हृदयाची एक झडप खराब, ऑपरेशन आवश्यक असल्यामुळे ऑपरेशनच्या वेळेस. दुसरा प्रसंग त्यांनी सांगितलाय की निवेदकाच्या श्री मामाचे हृदयाचे ऑपरेशन मुंबईला जे हॉस्पिटलमध्ये मित्राकडून केले जाते. ऑपरेशन यशस्वी आणि तिथेच जगदीश जवळीकरांचे ऑपरेशन यशस्वी होते. तो बरा होतो. आणि तिसरा आणि महत्त्वाचा प्रसंग म्हणजे डॉक्टर जगदीश जवळीकरांना एक आजार मुतखडा होतो. त्यावर लिथोट्रिप्सी या उपक्रमाद्वारे उपचार केलेला तिथे जातो. पण इथे हॉस्पिटलची मोनोपॉली समजते. तेथेच भ्रष्टाचार कसा केला जातो, त्याचे आदर्श रूप आणि आधुनिक भ्रष्टाचार पद्धतीचे स्वरूप त्यातील वास्तव आपल्यासमोर येते. कथानक दगड दवाखाना या कथेत राजेंद्र मलोसे यांनी वैद्यकीय क्षेत्रातील वर्तमान वास्तवावर भाष्य करत असताना ग्रामीण सेवा आणि शहरी सेवा प्रकाशमान्य केलेल्या दिसतात. 11 तुकड्यांमध्ये हे कथानक विभागले असून प्रत्येक तुकडा वाचकांना नवीन अनुभव देत जातो. एखाद्या दिवशी कथा लिहायला जमले नाही याची कबुली दिली जाते. आता निवेदकातील हा अनोखा प्रयोग वाचकाला कथा आशयातून घेऊन जातो. जगदीशचा हृदयरोग कथेतील नायक अबोल, मध्यमवर्गीय हिंदी पिक्चरमध्ये वैद्यकीय शोभावा असा तरुण, पण त्याच्या हृदयाची एक झडप खराब झाल्याने त्याची बहीण अस्वस्थ होते. निवेदकाला बोलावून त्यास हे आजारपणाचे इतिवृत्त तिची बहीण त्याला ऐकवते. आता निवेदक त्याला श्री मामाच्या हृदयाचा जो आजार आहे तो झडपेच्या यशस्वी ऑपरेशनसाठी तो पूर्ण हकीकत ऐकून तिला दिलासा देतो. डॉक्टर गोपीनाथ यांच्या मदतीने जगदीशच्या हार्टचे ऑपरेशन यशस्वी होते. पुढे आहे डॉक्टर जगदीशचा जो आजार आहे मूतखडा, त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे की या मूतखड्यावरील उपचार ऑपरेशन ऐवजी मुंबई येथील महात्मा गांधी दगड दवाखाना महागड्या लिथोट्रिप्सी उपकरणाद्वारे करायचे ठरते. डॉक्टर गुप्तांनी अपॉइंटमेंट घेऊन दवाखान्यात पेशंट डॉक्टर दाखल केला जातो. मात्र होणाऱ्या खर्चाविषयी घासाघीस करून 10,000 रुपयात होईल असे डॉक्टर शर्मा सांगतात. निवेदक मात्र 5,000 रुपयावर सोडून बसतो. डॉक्टर शर्मा निवेदकास डॉक्टर गुप्तांना भेटण्याची तारीख सांगतात. दगड दवाखान्यातील वास्तवता काय आहे? एकूण वैद्यकीय क्षेत्रातील वास्तव या ट्रीटमेंटच्या निमित्ताने सामोरे येते. 15 दिवसानंतर निवेदक डॉक्टर मित्र
रुग्ण जगदीश पुन्हा मुंबईच्या दगडी दवाखान्यात दाखल होतात. बऱ्याच चर्चेनंतर आणि डॉक्टर गुजराथींनी 1,000 कमी करून 9,000त ऑपरेशन केल्यास डॉक्टर गुप्ता सांगतात. पण मोबदल्यात स्टोन असलेले 10 पेशंट पाठविण्यास सांगतात की तुम्ही त्या बदल्यात मला 10 पेशंट पाठवा, एका पेशंट मागे 1,000 रुपये, अशा प्रकारे मी तुम्हाला कन्सेशन देऊ शकतो. या पेशंट मागे 1,000 रुपये मी तुम्हाला देईल, असे ते एक प्रकारचे ऑफर त्यांना सांगतात. आदर्शवादी व लाचखोरीला निवेदक भीक घालत नाही, त्याला ही बाब खटकते. मात्र बऱ्याच वाटाघाटीनंतर हा सौदा 7,000 रुपयांना ठरतो. आता उपचारासाठीचा सौदा. देवीचा रोगी कळवा आणि 1,000 रुपये मिळवा. नुसता स्टोन पेशंट पाठवा आणि 1,000 रुपयाचा चेक मिळवा. ही सिस्टीम महात्मा गांधी स्टोन क्लिनिकमध्ये अवलंबली होती. मात्र ग्रामीण भागात जनसामान्यासाठी कार्य करणाऱ्या निवेदकाला ही मान्य नसले, तर तो जगदीशसाठी हा सौदा मान्य करतो आणि जगदीश डॉक्टर म्हणून 10,000, निवेदक डॉक्टर म्हणून 9,000, डॉक्टर मित्रासोबत म्हणून 8,000 आणि नाशिकच्या डॉक्टर मित्रांचा फोन म्हणून 7,000. म्हणजेच प्रत्येक डॉक्टरांसाठी अनेक लाच दिलेली असते. हे शल्य निवेदकाच्या भोवतच राहते. 60 ते 40, 60-40चा फॉर्म्युला. आता पैसे कमी करत नसल्याने लिथोलिप्सी उपक्रमाद्वारे उपचार नको म्हणणारा व दुसऱ्या पेशंटला तयार होणारा डॉक्टर जगदीश जवळीकर येथे नेत्रतज्ञ होतो, जेव्हा तो महात्मा दगडी दवाखान्यातील कमिशनचा आदर्श घेऊन मालाडमध्ये गुरुधन नावाचं हॉस्पिटल उभे करतो. ते 60-40च्या फॉर्म्युलानुसार. हा त्याचा आदर्श फॉर्म्युला, कारण तोही लेझरची किरणं असतात त्या किरणी रशियातून मशिनरी आणण्यासाठी 3 कोटी लावणार आहे. म्हणून तो डॉक्टर डोळ्यातील पेशंट पाठवतील त्याचे पाठवणाऱ्याला 60% कमिशन, तर 40 नेत्रतज्ञ डॉक्टर जगदीश जवळकरांना तो हा फॉर्म्युला सांगत असतो. अशा प्रकारची उपकथानक, कथानकातील व्यक्तिरेखा, कथेचा शेवट, अशा प्रकारचे खूप सारे घटक या कथेमध्ये सविस्तर आपल्याला बघायला मिळतात. पुढील प्रश्न दिलेला आहे. पुढील घटकांवर दगड दवाखाना कथेच्या आधारे सविस्तर लिहा. निवेदन शैली आणि भाषा शैली. दगड दवाखाना कथेच्या आधारे निवेदन शैली व भाषा शैली आपल्याला स्पष्ट करायला सांगितलेली आहे. आता कथात्मक जे काही त्यांनी सांगितलेलं आहे त्या कथात्मकतेमध्ये त्यांनी साहित्याचा विचार करता कथन, वर्णन, भाष्य आणि संवाद हे निवेदनाचे प्रकार असून राजेंद्र मलोसे यांनी दगड दवाखाना या कथेचे कथन, भाष्य आणि संवाद शैली इत्यादींचा अवलंब केला आहे. प्रस्तुत कथेचे 11 तुकडे केले असून या प्रत्येक तुकड्यात कथा जशी घडली गेली तशी त्यावर भाष्य केलेले आहे. हे कथन कधी भाष्य पातळीवर, उदाहरणार्थ दिवसाविषयीचा विचार. माझ्याही आयुष्यात असा एखादा दिवस उगवतो. उठल्याबरोबर पोटात मोठा खड्डा, रहाट पाळण्यातून खाली येताना पडतो तसा मोठा खड्डा. आजचा दिवस कसा जावा, कसा जाईल, आत्मविश्वास उगीचच सकाळी सकाळी जातो. तसा मोठा भीतीचा गोळा घेऊन दिवसभर फिरायचे. पृष्ठ क्रमांक 98 वर तुम्ही याची सविस्तर माहिती वाचू शकता मराठीच्या टेक्स्टबुक मधून. संतपणे जात असतो. माझ्या डोळ्यासमोरून संत लईन. माझ्या मनातील माझी गती खूपच वाढलेली. भरभरून विचार येतात, गतीने निघून जातात. आपले संवेदना दिवसाला वेदना म्हणून का जाणू नये, हा त्यांचा प्रश्न संवेदनशील मनाचा प्रत्यय देणारा ठरतो. कामात असलेला दिवस, कामे नसतानाचा दिवस, मित्र भेटल्यानंतरचा दिवस, मित्र भेटत नाही तो दिवस, किंवा पात्रापात्रातील संवाद, जसे की निवेदकाने डॉक्टर गुप्तांशी साधलेला संवाद. बैठो, हॅव आय सीट, आधी हिंदी मग इंग्रजी. चाय या कॉफी, चाय. किंवा डॉक्टर शर्मांशी साधलेला संवाद. मी त्यांना म्हटलं, अजून काहीतरी कमी करायला पाहिजे. अजून काही कमी करणं माझ्या हाती नाही. खरं तर डॉक्टर हाच एक पेशंट आहे. तर
तुम्ही त्याच्याकडून पैसेच घ्यायला नको. तुम्ही डॉक्टर गुप्तांना भेटा, ते 10 दिवसांनी भेटतील तुम्हाला. पण हे बघा, तुम्ही त्यांना भेटा, मी तारीख तुम्हाला कळवेन. अशा प्रकारचे संवाद तुम्हाला त्या पुस्तकातल्या लेसनमध्ये ती कथा वाचताना दिसून येते. आता आहे पुढे भाषा शैली. आता आपण बघितलं त्यांची निवेदन शैली. भाषा शैलीमध्ये राजेंद्र मोलोसे हे वैद्यकीय क्षेत्रातील असून त्यांच्या दृष्टीने शिस्त ही महत्त्वाची असून ती त्यांच्या लेखन शैलीतही झालेली संस्कार, क्षेत्र आणि शिक्षणाला शोभेशी भाषा शैली. लेखकावर भाषा शैलींचे झालेले संस्कार ही शिक्षणातून व वातावरणातून असतील तो त्यांच्या लेखन शैलीतून प्रत्ययास येतो. आता भाषा शैलीच्या वापरातही अनोखे प्रयोग करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. उदाहरणार्थ, कथा वाचकांना वाचावी लागते, किंबहुना ही कथा वाचल्याशिवाय पर्याय नाही. कारण माझ्या भीतीच्या प्रेमापोटी मलाही त्यावेळी पर्याय नव्हता मुंबईत जाण्याशिवाय, म्हणून तुम्हाला यावेळी मी वेठीस धरणार म्हणजे धरणार. चांगले गचके बसेपर्यंत किंवा डॉक्टर जगदीशचे ओळख करून देताना जगदीश MBBS म्हणजे डॉक्टर जगदीश जवळीकर संपूर्ण नाव हा पुस्तकातला किडा. वाचनावर खूप चार भिंतीनं वाचणारा, पोहे खाणारा किंवा पार्टी दे जगदीश कशाबद्दल, अशा प्रकारचे खूप सारे भाषेचे प्रकार किंवा संवाद या कथेमध्ये दिलेले आहेत. पुढेही त्यांनी खूप साऱ्या गोष्टी कथेच्या संवादाचे त्यांनी सांगितलेल्या आहेत. पुढे ते सांगतात की त्यांच्यामधला जो संवाद आहे हा अतिशय वेगळा आहे आणि प्रत्येकाचा संवाद हा वेगवेगळ्या प्रकारे आपल्या पुढे सादर केलेला इथे दिसून येतो. त्यांनी बरेचशी काही उदाहरणं कथेमधली यामध्ये दिलेली आहे. की पण गेली 10 वर्ष आम्ही या गोष्टी विरुद्ध झटतोय. भाषिक स्पष्टोक्तपणा, स्वच्छंदीपणा आणि तितकाच परिणामकारकता. अल्पशा आशयातून प्रभावी अर्थ प्रतीत केला जातो. अल्प शब्दांचा वापर करून साधलेले वाक्य व लांबलचक वाक्य पद्धती कथेत परिणामकारकता साधते. संमिश्र भाषा शैली हिंदी, मराठी, इंग्रजी तर कधी मुंबईत हिंदी भाषा कथेला उंची प्राप्त करून देते. डॉक्टर गुप्तांनी त्यांच्या टिपिकल मारवाडी भाषेत केलेले आविष्कार, त्याने साला म्हटलेले दमसलीला, असे अनेक संवाद तुम्हाला या कथेतून दिसून येते आणि याचाच उत्तम वापर केल्याने कथानकाला उंची गाठता आली आहे हे लेखकाचे एक प्रकारचे यशच म्हटले पाहिजे. अशा प्रकारे आपण भाषा शैली आणि भाषा निवेदन शैली कशा पद्धतीची आहे ती बघितलेली आहे. आणि दगड दवाखाना या शीर्षकाची सार्थकता कशी आहे, त्यामध्ये कथानक, डॉक्टर जगदीशचे आजार, दगड दवाखान्यातील वास्तवता, उपचारासाठीची सेवा, सौदा, 60-40 चा फॉर्म्युला, उपकथानक, कथानकातील व्यक्तिरेखा, कथेचा शेवट, हे सर्व गोष्टी या कथेसाठी एक प्रकारच्या पूरक अशा आहेत. पुढील प्रश्न आहे प्रश्न 3, टिपा लिहा. ह्या टिपा आपण पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. आज जो सविस्तर प्रश्न आपण अभ्यासलेला आहे तो सर्व प्रश्न तुम्ही व्यवस्थित वाचायचा आहे. खूप सारे संवाद हे पुस्तकामधले आहेत, त्यामुळे पुस्तक हे अतिशय व्यवस्थित वाचून तुम्ही त्याच्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या मराठीच्या वहीत लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. धन्यवाद.